अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असताना शाळाही राममय झालेल्या पाहायला मिळत आहे। याचाच एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला, ज्यात शाळेतील शिक्षक हजेरी घेत असताना विद्यार्थी जय श्रीरामचा नारा देत असल्याचं दिसून येत आहे। हा व्हिडिओ रायगडच्या रोहा तालुक्यातील यशवंत खार इथल्या प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी नांदगाव येथील हनुमान टेकडी परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळेस हजारो महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या। येत्या 2 ते 3 दिवसात येऊन ठेपलेल्या अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून त्या धर्तीवर नांदगाव तालुक्यातील गावागावामध्ये मंदिरात मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दक्ष झालेले आहेत। याच अनुषंगाने वाशी पोलीस स्थानक अंतर्गत रघुलीला मॉलमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बॉम्ब शोधक पथक यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सटाणा येथील देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरामध्ये आध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, धुळे येथील यशवर्धन दहिते पाटील यांनी स्वच्छता मोहीम राबवली। अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे तरुण बागायतदार वरुण पाटील यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या वाशी मार्केटमध्ये रवाना झाल्या। हापूस बरोबरच केशरी जातीचा आंबाही त्यांनी बाजारात पाठवलाय। या आंब्याला डझनला 10,000 रुपयापर्यंत दर मिळेल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे। रायगडचा आंबा सलग 3ऱ्या वर्षी सर्वात प्रथम पाठवण्याचा मान पाटील यांनी मिळवला। मंदिरात स्थापित करण्यात येणारी रामलल्लाची मूर्ती ही उभ्या स्वरूपात असून तिच्या पायाखाली कमळ आहे, तसेच भोवती सुंदर कलाकुसर केलेली प्रभावळ आहे। या प्रभावळीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणारी रामलल्लाची मूर्ती मैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून श्रीरामाची आळवणी करण्यासाठी शनिवारी सकाळी मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, मुंबई येथे राम भजन आणि राम रक्षा आवर्तनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नागपुरामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे मिळत आहेत। नागपूरच्या सिंधी हिंदी हायस्कूलच्या शिक्षिका काजल आदुशानी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण देत आहेत। अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह सध्या देशामध्ये आणि राज्यात दिसून येतोय। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश आता सज्ज झालेला आहे। अशातच उत्तर प्रदेशमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत। उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरांमध्ये चौकाचौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचेही फलक झळकत आहेत। एकूणच उत्तर प्रदेश नगरीसह पूर्ण आता परिसर भगवामय झाल्यानं दिसतोय। अयोध्येतल्या राम मंदिरातील गर्भगृहाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीचे दृश्य आपण फक्त जय महाराष्ट्रवर पाहू शकता। सर्वांचेच डोळे दिपतील असं मंदिरातील गर्भगृह आहे। काम जवळपास पूर्ण झालं असून आता सर्वांनाच 22 तारखेची प्रतीक्षा आहे। बेस्टच्या ताफ्यामध्ये सध्या 3000च्या आसपास बस गाड्या आहेत। शिवाय 2024-25 या आर्थिक वर्षात ताफ्यातील 338 बस भंगारात काढण्यात येणार आहेत। बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल होणाऱ्या 2100 गाड्यांपैकी अवघ्या 70 गाड्याच दाखल झालेल्या आहेत। उर्वरित बस नोव्हेंबरपर्यंत दाखल करणार असल्याचं संबंधित कंपनीने बेस्ट प्रशासनाला कळवलंय। मात्र या बस गाड्या वेळेत दाखल न झाल्यास प्रवाशांच्या हालाला पारावारावर राहणार नसल्याची आता शक्यता दिसत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी प्रवेश पत्रक राज्य मंडळाकडून 22 जानेवारी रोजी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार। कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश पत्रिकांची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची माहिती देण्यात आली आहे।
धारावी पुनर्विकासात 350 ऐवजी 500 चौरस फुटाचे घर देण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे। त्यासाठी अदानी समूहाविरोधामध्ये आंदोलन करण्याबरोबरच 350 चौरस फुटाच्या घरांसंदर्भातील धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिसूचनेची होळी करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील 11 दोषींची शरणागतीसाठी वेळ वाढवून देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली। या दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता। भारतीय भाषांमधील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाचे साहित्य आगामी 3 वर्षात डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्या असे निर्देश केंद्र सरकारने शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना शुक्रवारी दिलेले आहेत। विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 62 नवे रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 456 इतकी झाली आहे। त्याचप्रमाणे 95 रुग्ण बरे झाले। मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांचा यंदाही मोठा प्रतिसाद मिळत असून येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी 10,000हून अधिक प्रवेश अर्ज महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आलेले आहेत। त्यात नर्सरीसाठी 3,000हून अधिक प्रवेश अर्जाचा समावेश आहे। मध्य रेल्वेवर रविवार 21 जानेवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल। अयोध्येत येत्या सोमवारी श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्तानं भिवंडी शहरात सोमवारी मासळी मांस विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे। तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत।